नमस्कार श्रोते हो. हेल्थ गुरु आय केअरच्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, अनेकदा बाळ घरी आल्यावर सगळ्यांचं लक्ष बाळाकडे असतं, पण आईच्या डोळ्यातले अश्रू कुणालाच दिसत नाहीत. आज प्रश्न क्रमांक 15 मध्ये आम्ही विचारलं होतं की बाळांपणानंतर मातेला उदास वाटणं याला काय म्हणतात. याचं अचूक उत्तर आहे पोस्टपार्टम डिप्रेशन. याचे अनेकांनी अचूक उत्तरं दिलीत, पण श्रोते हो, आई झाल्यावर आनंद होण्याऐवजी ती अशी उदास का होते? चला, या मागचं विज्ञान आज आपण समजून घेऊया. श्रोते हो, बाळांपणानंतर मातेच्या शरीरात खूप मोठे बदल होत असतात. 9 महिने शरीरात असलेले हार्मोन्स प्रसूतीनंतर अचानक वेगानं खाली येतात. या जैविक बदलांमुळे सुरुवातीचे काही दिवस मातेला अचानक उदास वाटणे किंवा विनाकारण रडू येणे असं जाणवतं, ज्याला पोस्टपार्टम ब्लूज असं देखील म्हणतात. यातून काही माता गंभीर नैराश्याकडे म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशनकडे जाऊ शकतात. लक्षात ठेवा, हा बदल पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शारीरिक आहे. हे कोणत्याही प्रकारे तिच्या कमकुवतपणाचे किंवा वाईट आई असल्याचं लक्षण नाही. ती हे मुद्दाम करत नसते, तर ही तिच्या शरीरातील रासायनिक बदलांची प्रतिक्रिया असते. या काळात घरातील सदस्यांनी आणि विशेषतः पतीने या 3 गोष्टी केल्याच पाहिजेत. पहिलं म्हणजे ऐकून घेणे. तिला टोमणे मारू नका किंवा असं सर्वांनाच होतं असं म्हणून तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं म्हणजे कामात मदत. घरकामात आणि बाळाला सांभाळण्यात तिला मदत करा. तिला पुरेशा झोपेची आणि विश्रांतीची गरज असते. आणि तिसरं म्हणजे दडपण आणू नका. तिला स्वतःच्या गतीने बाळासोबत जवळीक निर्माण करू द्या. तिच्यावर कोणत्याही अपेक्षांचे ओझे टाकू नका. आपल्या गावातील आशाताई नैराश्याची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षित आहेत. त्या तुम्हाला मदत करतच असतील. जर हा त्रास जास्त दिवस टिकला तर आशाताई तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी मदत करतील. श्रोते हो, उद्याच्या प्रश्न क्रमांक 16चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळं नवीन प्रश्न येताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. लक्षात ठेवा, कमेंटमध्ये तुमचं पूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.